हॅलो, आज बनवणार आहे व्हेज बिर्याणी। त्याच्यासाठी तांदूळ 1 ते 1.5 तास पाण्यात भिजत घातले, स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवायचा। तीन ते 4 वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आणि मग त्याच्यात पाणी ओतून भिजत ठेवायचा। हे सगळे व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत मी, वाटाणा, फ्लॉवर, गाजर, बीन्स, त्याच्यामध्ये दही, हळद, तिखट, लिंबू पिळायचं। हे सगळं मिक्स करून ठेवायचं थोडा वेळ। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून झालं। आता याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं, पुन्हा हलवून घ्यायचं। इकडे मी गरम पाणी करायला ठेवले, त्याच्यामुळे ते मीठ घातलेलं आहे आणि जो भिजत ठेवला होता तांदूळ, तो तांदूळ काढून पाण्यामध्ये टाकायचा शिजण्यासाठी। मीठ थोडं जास्तच टाकायचं, म्हणजे भातामध्ये ते पूर्णपणे मुरून भाताला व्यवस्थित मिठाची टेस्ट येते। थोडंसं तूप घातलेलं आहे तांदूळ मोकळा होण्यासाठी। भात शिजेपर्यंत भाज्या शिजवून घेते। पॉटमध्ये तेल घातलं आहे, तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मग कांदा घालायचा आणि चांगला फ्राय करून घ्यायचा। कांदा पूर्णपणे मोकळा करून घालायचा, म्हणजे तो व्यवस्थित तळला जाईल। सगळा मोकळा करून घ्यायचा। इकडे भात पण शिजलेला आहे, आता तो काढून घेते। एका चाळणीमध्ये काढून घेते, म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी निथळून जाईल। कांदा पण आता भाजत आलेला आहे। कांदा भाजायला खूप वेळ लागतो। कांद्याला गोल्डन कलर आलाय, आता कांदा पण काढून घेते। सगळा कांदा काढून घेतलाय, आता त्या स्पॉटमध्ये पनीरचे पीसेस भाजून घेते। थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत पनीर भाजून घ्यायचं आहे। आता पनीर भाजलेलं आहे, आता ते सगळं काढून घेते। पनीर काढल्यानंतर त्याच तेलामध्ये टोमॅटो भाजून घ्यायचा। टोमॅटो पीस तेलामध्ये टाकून भाजून घेते। टोमॅटो पीस ऐवजी प्युरी वापरली तरी चालेल। पूर्ण मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे टोमॅटो।
टोमॅटो थोडे मऊ झाले की त्याच्यामध्येच आलं लसूण पेस्ट घालून पुन्हा त्याचा वास जाईपर्यंत एक 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं. आता हे परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये मग अशी मॅरिनेट करून ठेवलेल्या सगळ्या व्हेजिटेबल्स ते घालून घ्यायचे. हे पूर्ण मिक्स करून त्याच्यामध्ये आता किचन किंग मसाला आणि बिर्याणी मसाला घालून घ्यायचा. हे मिक्स केलं की त्याच्यामध्ये आता कोथिंबीर घालून पुन्हा एक 5 मिनिट परतून घ्यायचं. परतल्यानंतर याच्यात थोडं पाणी घालायचं. याच्यात पाणी घालून झाल्यावर मिक्स करून घ्यायचं. मग अशी मीठ थोडं कमी घातलं होतं मी, अजून थोडंसं मीठ घातलं आहे आणि थोडं गरम पाणी घालून मिक्स करून पुन्हा त्याला झाकून ठेवायचं. पुन्हा एक 10 मिनिटांनी बघायचं सगळ्या भाज्या शिजलेत का. त्याच्यानंतर मग त्याच्यात कांदा घालायचा, जो तळून घेतला होता तो स्मॅश करून घालायचा थोडासा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पुन्हा झाकून ठेवायचं थोडा वेळ. भाज्या शिजलेल्या आहेत. आता याच्यामध्येच पनीर मिक्स करायचं. पनीर मिक्स केल्यानंतर एक 2 ते 3 मिनिट त्याला वाफ येऊन द्यायची झाकून ठेवून. ते काढल्यानंतर याच्यात आता शिजवलेला भात घालून घ्यायचा. सगळीकडे एकसारखा पसरवून घ्यायचा भात. बिर्याणी म्हटलं की कोळशाचा स्मोकी फ्लेवर हा आलाच पाहिजे. तर बिर्याणी तयार झाली. हे बघा, सगळ्या व्हेजिटेबल्स व्यवस्थित शिजलेल्या आहेत, भात पण व्यवस्थित शिजलेला आहे. अशा प्रकारे व्हेज बिर्याणी तयार आहे.